राजापूर तालुक्यातले आंबा व्यावसायिक आणि जमीन मालक यांची सद्यस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेतल्यानंतर कोकण नावच्या टीमनं राजापूर तालुक्यातल्या महिला सक्षमीकरणाबाबतची वास्तववादी परिस्थिती दाखवून देणारा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट प्रसारित केला। या दोन्ही ग्राउंड रिपोर्टना दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आजच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये राजापूर तालुक्यातल्या स्थानिक दळणवळणाची साधनं नेमकी कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत, रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत इथल्या स्थानिक दळणवळणाची साधनं चालवणाऱ्या चालक मालकांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांची मतं काय आहेत, हे देखील जाणून घेण्याचा आमच्या टीमनं प्रयत्न केलाय। नमस्कार दर्शको, कोकणचा नंबर 1 असलेल्या कोकण नाव चॅनलच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं स्वागत करतो। दर्शको, एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे जोरदार वारे वाहू लागलेत। त्यामुळे एकूणच हा जो रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आहे हा येथील स्थानिकांना खरंच पाहिजे का, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता आम्ही थेट या राजापूर तालुक्यातल्या ग्राउंडवरती उतरलो। येथील राजापूर तालुक्यातील स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था, दळणवळणाची सुविधा नेमकी कशी आहे, येथील स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असतील त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, जाणून घेणार आहोत आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। राजापूर एसटी आगाराला लागूनच असलेल्या रिक्षा चालकांशी सर्वप्रथम आमच्या टीमनं संवाद साधला। यावेळी रिक्षा चालकांनी मांडलेली भूमिका आणि त्यांची मतं आपणच ऐका। राजापूर तालुका आणि एकूणच राजापूर शहरातली ट्रान्सपोर्ट व्यवस्था, इकडची दळण व्यवस्था नेमकी कशी आहे ती समजून घेणार आहोत आपण। मी आलोय राजापूर एसटी स्टँडच्या बाहेर जे रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी काही रिक्षा चालकही आपल्याबरोबर असणार आहेत। नमस्कार, जय सद्गुरू। मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की नेमकी इकडची रिक्षा चालकांची अवस्था काय आहे सध्या कोरोनाचं संकट सुरू आहे? कोरोनाच्या संकटामुळे रिक्षा चालक म्हणजे संपूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे आणि त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट नाही, त्याच्यामुळे व्यवसाय नाही, उद्योगधंदे बंद आहेत इकडचे सगळे, म्हणजे दुकानदारी, बाहेर येणारे लोक कमी आहेत, त्याच्यामुळे वाहतूक नाही, त्याच्यामुळे इथं बाहेरूनच जर लोक येत नसतील तर इथला व्यवसाय कसा चालणार किंवा याच्यावर धंदा कसा चालणार? आताची ही परिस्थिती झाली कोरोनाच्या संकटातली, इतर दिवसाला काय असते परिस्थिती? इतर दिवसामध्ये पण अशीच थोडीफार फरकाने स्थिती असते, कारण इथं राजापूर तालुक्यामध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे किंवा कारखानदारी नसल्यामुळे ट्रॉफिक नाही। एखाद्या ग्रामपंचायतची, मोठमोठ्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या असते तेवढी राजापूर शहराची आहे, त्याच्यामुळे इथे काय आहे, लोकसंख्या नसल्यामुळे किंवा उद्योग नसल्यामुळे इथे पूर्णपणे उद्योगधंदे ठप आहे। बरं, मग रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या ठिकाणी जो येऊ घातलाय, या प्रकल्पाकडे आपण एक रोजगाराची संधी म्हणून पाहताय का, नेमकं तुमचं काय? होय होय, रोजगाराची संधी म्हणून पाहतोय आणि तो झाला पाहिजे ह्या मताचा मी आहे। कारण तिथे एवढ्या रिफायनरी प्रकल्पामध्ये उद्योग जर मिळत असतील तर त्यासाठी तिथे उद्योग होणं फार गरजेचं आहे। कारण इकडला माणूस मुंबईमध्ये जातो, आणखीन कुठे जातो, गुजरातला जातो, पुण्याला जातो, पण कोकणी माणसाला काही व्यवसाय मिळत नाही या कोकणामध्ये, आणि इथे जर मिळाला तर त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही आणि म्हणून तो अत्यावश्यक आहे आणि हा रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे। निश्चितच रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। अजूनही काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडनं त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या समजून घेणार आहोत। रिक्षा चालक या ठिकाणी आहेत। सर नमस्कार, आपलं नाव कसं? समीर करकुटकर। समीर दत्ताराम करकुटकर। ओके, आणि आपलं? मंदार मारुती भोसले। आपण या बाजूने या ना थोडं। बरेच रिक्षा चालक आहेत, स्वतःहून बोलायला उत्सुक आहे ते रिक्षा चालक, त्यामुळे अगदी स्वतःहून एकत्र येताना पण आपण पाहतो। सर, मला आपल्याला विचारायचं, नेमकी काय परिस्थिती आहे रिक्षा चालकांची, म्हणजे चांगला धंदा होतोय? नाही, आता सध्या परिस्थिती बिकट आहे, नाही धंदा होत नाही, एवढं काय नाही। ही कोरोनाची स्थिती झाली, पण कोरोनाच्या अगोदरही काय परिस्थिती होती? आधीचीच आहे परिस्थिती, मंदीच आहे, थोडीफार मंदीच आहे, थोडीफार राजापूरला धंदा नाही, कमी आहे। तरी दिवसाकाठी जो काही धंदा होतो त्याच्यातनं उदरनिर्वाह, गाडीचा हप्ता हे सगळं भागतं का? सध्या होत नाही, काय नाही सध्या नाही काय होत। बरं, रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प येऊ घातलाय, या प्रकल्पाकडे आपण नेमकं कसं पाहताय? तुम्हाला याच्यामुळे कुठेतरी प्रकल्प चांगला आहे, येऊन येत काय नाही, सगळा रोजधंदा भेटेल, कामधंदा भेटेल लोकांना, चांगला आहे। आपण तरुण आहात, रिक्षा चालक आहात, इतर दिवसामध्ये इकडच्या रिक्षा चालकांची परिस्थिती काय असते ती आम्ही जाणून घेण्याकरता आलो। नेमकी काय परिस्थिती असते, धंदा होतो चांगला? नाही, धंदा नाही होत एवढा, कारण कसं असतं आता कोरोनाच्या ह्याच्यामुळे धंदा होतच नाही मुळात,
येत्या वेळेला धंदा थोडाफार होतो, पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की आम्हाला 100-200 रुपये होताना कठीण आहेत दिवसाला. हो. मग एकूणच आताची ही कोरोनाची तर संकट झालं, परंतु इतर दिवसातली परिस्थिती अशीच असते आणि याचं कारण नेमकं काय का होत नाही? कारण लोकच नाहीत ना कोण. बाजारपेठ बंद असायची, लॉकडाऊन असायचं, त्यामुळे बाजारात लोकच कोण यायची नाही, त्यामुळे धंदा व्हायचाच नाही. हे कोरोनाचं झालं त्याच्या अगोदरचं अगोदर धंदा व्हायचा थोडाफार धंदा व्हायचा. 500 रुपये धंदा झाला की 200 रुपये पेट्रोलला जायचे, 300 रुपये बॅलन्स पडायचा. फक्त 300 रुपये. हां, एवढा जास्तीच्या व्यतिरिक्त जास्त नाही व्हायचा. बरं, रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या ठिकाणी येणार आहे आणि या प्रकल्पामुळे तुम्हाला कुठेतरी काहीतरी संधी भेटेल असं वाटतं का? हो, ते शक्य नक्कीच. काय त्याबाबत काय सांगा, तुमचं मत काय रत्नागिरी रिफायनरी? रिफायनरी जर आपल्याला कोकणात जर आली तर आपल्याला जे गरजू लोक आहेत त्यांना 100% नोकरीची हमी होऊ शकते या संदर्भात. तुमच्या रिक्षा चालकांमध्ये काय थोडाफार धंदा होऊ शकतो त्याच्यामुळे. किंवा आपल्या इथे हे पण होतंय बाजूच्या ठिकाणी काय ते आपलं थोडक्यात क्वार्टर्स वगैरे आपल्या रूमवर म्हणतात, तर ते झालं आपल्याकडे तर थोडाफार आमचा धंदाही होऊ शकतो. वर्दळ वाढणार आहे आणि वर्दळ वाढल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे निश्चित तुम्हा रिक्षा चालकांनाही ऊर्जित अवस्था मिळेल. हो, नक्कीच. निश्चितच सर्वच रिक्षा चालकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत रत्नागिरी रिफायनरी बाबत. अजूनही काही रिक्षा चालक आपल्या बरोबर असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिक्षा चालक आहेत, आपलं नाव कसं? अनिल गुरव. आपण इथलेच आहात? हो, स्थायिक इथून. बरं, काय इतर दिवशी रिक्षा चालकांची काय अवस्था आहे, काय अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो? काय म्हणजे आता धंदाच नाही. आता धंद्याची अशी परिस्थिती आहे की दिवसा सकाळी आला तर संध्या दुपारपर्यंत आम्हाला भाडा मिळेल की नाही ही मोठी शंका असते. भाडं मिळेल की नाही याची चिंता आपल्याला आहे, परंतु इतर दिवसातही हीच परिस्थिती आहे रत्नागिरी की चांगला इथं धंदा होतो? इथे काही धंदा नाही. धंदा दिवसभर झाला तर 200-250 रुपये, आम्हाला 200 रुपये मिळताना मुश्किल आहेत आमच्या राजापुरात. कारण तशी भौगोलिक परिस्थिती अशी आहे की इथे कुठली कंपनी नाही, काही नाही, अशी परिस्थिती आहे की उपासमारीची पाळी आली आमची आत्ता सुद्धा. मला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे आपल्याकडे यायचं आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प जर झाला तर इथं तुम्हाला रिक्षा चालकांना चांगली संधी भेटेल असं वाटतंय? हां, साधारण असे प्रकल्प झाले असतील तर आमचे धंदा होईल साधारण. म्हणजे असे मोठमोठे जर कंपनी आल्या किंवा MIDC सारखी आली तरी आम धंदा होऊ शकतो. तुम्ही इकडच्या लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल, यांना काय सांगणार की अशा छोट्या मोठ्या कंपन्या घेऊन या असं सांगू शकतो आम्ही. रत्नागिरी रिफायनरीला विरोध होतो त्याबाबत काय सांगा? रत्नागिरी रिफायनरीबद्दल सांगाल अशा कंपन्या झाल्या तर आमचं थोडाफार धंदा, आमची मुलं बिलं काही करू थोडाफार कुठे नोकरी लागू शकते आणि चांगलं शिक्षणही मिळू शकतं. हां, चांगलं शिक्षण मिळू शकते. निश्चितच थँक्यू. आपण हे रिक्षा चालक आता आपलं भाडं घेऊन चाललेत. दिवसाकाठी 200-300 रुपयाचा या सगळ्यांचा व्यवसाय होत असतो आणि एकूणच त्यांच्याकडनं आपण या सर्व प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतो. अजूनही काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया समजून घेणार आहोत. राजापूरमधील रिक्षा चालकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेतो. त्यांचं एकूणच या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि इतरच गोष्टींबाबत नेमकं काय मत आहे ते समजून घेतो. सर, इतर दिवसात म्हणजे हे कोरोनाच्या संकटामध्ये तर निश्चितच सर्वांचे हाल झाले, परंतु इतर दिवसामध्ये देखील इथल्या रिक्षा चालकांची परिस्थिती काय असते, कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो ते मी जाणून घ्यायला आलोय. काय सांगाल? आता सध्या तरी म्हणजे धंद्याची अवस्था एकदम बिकट आहे. 100 रुपये होताना दिवसाचे कठीण झालेले आहे. म्हणजे उपासमारीची वेळ रिक्षावर आलेली आहे रिक्षावाल्यांवर. मग ह्याला पर्याय काय वाटतो तुम्हाला? काय पर्याय असावा? काय पर्याय जाणार, काय बाबा कुठली तरी प्रकल्प म्हणा चांगला किंवा MIDC वगैरे काय उभारली तर रिक्षावाल्यांचे जरा धंदा चालेल. रत्नागिरी रिफायनरी सारखा एक प्रकल्प या ठिकाणी येऊ घातलाय, या प्रकल्पाबाबत तुमचं काय मत आहे? आला तर चांगलंच आहे. म्हणजे धंद्याच्या दृष्टीने आमचा पण धंदा होईल त्याच्यामुळे. प्रातिनिधिक स्वरूपाच्या ह्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्रिया आपण या सर्व रिक्षा चालकांकडनं समजून घेतो. एकूणच ज्या काही रिक्षा चालकांशी या ठिकाणी इथं होते रिक्षा स्टँडवरती प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, या प्रत्येकाचं मत असंच आहे की या ठिकाणी आमच्यावरती उपासमारीची वेळ आज आलेली आहे. त्यामुळे इथले राज्यकर्ते असतील, शासनकर्ते असतील, लोक म्हणजे प्रशासन असेल, यांनी कुठंतरी आता खऱ्या अर्थानं रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला समर्थनार्थ सकारात्मक अशी दाद देणं गरजेचं आहे. अजूनही इथले काही स्थानिक ट्रान्सपोर्ट आहेत, येथील दळणवळणाची साधनं आहेत, यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतर भेट झाली ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजित गुरव यांची.
अगदी अक्षरशः संसार उघड्यावरती पडलेत. मगाशी आम्ही काही रिक्षा चालकांशी या ठिकाणी बातचीत केली. त्यांचंही तेच म्हणणं होतं की काही हाताच्या पोटावरती पैसे मिळतील इतकेच, म्हणजे बोटावरती मोजता येतील इतकेच पैसे मिळतील, एवढीच कमाई रिक्षामधनं होते. नेमकी रिफायनरी, रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या ठिकाणी येऊ घातलाय. या प्रकल्पामुळे कुठेतरी रिक्षा चालकांच्या एकूणच जीवनमानामध्ये बदल होईल असं आपल्याला वाटतंय का? हो, निश्चितच. आम्ही सुरुवातीलाच या रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिलेलं आहे. राजापूर चालक मालक रिक्षा संघटनेकडनं आम्ही समर्थन दिलं आहे. आणि जे माझे रिक्षावाले सगळे बांधव आहेत ते आज 3 चाकी रिक्षा चालवत आहेत आणि त्यांना कुठलाही रोजगार किंवा हातावर पोट असल्यामुळे मोजकेच त्यांचा व्यवसाय होत असेल तर आमचं असं म्हणणं आहे की जर रिफायनरी झाली तर तिथे येणारा जो रोजगार आहे, तिथे ट्रॅव्हल्स मोठमोठे एजन्सी येणार आहेत, ते आम्हाला सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावं, जेणेकरून आमचा रिक्षावाला जो जी रिक्षा चालवतोय तो ती बस चालवेल आणि त्यातून त्याला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. ही आमची शासनाकडे मागणी आहे. म्हणून आम्ही वारंवार रिफायनरी समर्थन म्हणून जिथे जिथे मेळावे असतात, आंदोलन असतात, त्यावेळी आम्ही तिथे भाग घेतो आणि आमचं समर्थन म्हणून घोषित करतो. निश्चितच एकूणच आज जो रिक्षा चालवतोय या रिक्षा चालकाला कुठंतरी भविष्यात बस सेवा चालवण्याची मागणी जी आहे ती या रिफायनरीचं समर्थन करत असताना गुरव यांनी व्यक्त केली आहे. एकूणच या सर्व घडामोडींचा शासन स्तरावरती कुठंतरी विचार केला जावा अशी आग्रही मागणी त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. रिक्षा चालकांच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतर आमच्या टीमनं आगेकूच केली ती थेट राजापूर एसटी आगाराच्या दिशेनं. राजापूरमधील स्थानिक ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थानिक दळणवळणाच्या नेमक्या काय सुविधा आहेत हे आपण समजून घेतो. मी आहे आता राजापूर एसटी स्टँड इथं. ही राजापूर माझ्या मागे पाहू शकता, राजापूर एसटी स्टँडची मागील बाजू आहे. आपण पाहतो अगदी या ठिकाणची बिल्डिंग जरी दिसत असली चांगली तरी अगदी या ठिकाणी आपल्याला कुठं कुठंतरी संपूर्ण हा जो परिसर आहे हा कुठंतरी आता बिल्डिंगने खराब होत आलेला आपण पाहतो. म्हणजे एकूणच स्थानिक ट्रान्सपोर्टमध्ये सर्वांची हृदयवाहिनी म्हणून असलेली एसटी ही जी नेमकी जागा आहे, हा डेपो आहे, हा नेमका कसा आहे, कशा पद्धतीच्या या ठिकाणी सुविधा आहेत ह्या आपण समजून घेणार आहोत. येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहोत. नेमका या ठिकाणी कशा पद्धतीच्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या स्थानिकांना मिळत आहेत. चला माझ्या सोबतीनं आपण राजापूरचा एसटी आगार नेमका कसा आहे तो आपण पाहूया. राजापूरच्या एसटी आगाराची इमारत बऱ्यापैकी जीर्ण झाली आहे. इथल्या टॉयलेट बाथरूमची अवस्था तर न विचारलेलीच बरी. टॉयलेटचं काम सुरू असलेला बॅनर सुद्धा नजरेस पडला. पण हे काम कधी पूर्ण होईल हे शासनालाच माहीत. आगारात फेरफटका मारत असताना राजापूर एसटी आगाराचं कॅन्टीन कसं आहे हे पाहण्यासाठी आमच्या टीमचा मोर्चा वळला तो थेट एसटी कॅन्टीनकडे. एसटी कॅन्टीनमध्ये पोहोचल्यानंतर समोर आलं ते चित्र राजापूरच्या दळणवळणाची हृदयवाहिनी असलेल्या एसटी सुविधेची चिरफाड करणारी ठरली. हे कॅन्टीन चालवणाऱ्यांशी आमच्या टीमनं संवाद साधला तेव्हा त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपणच ऐका. राजापूरमधील स्थानिक दळणवळणाच्या नेमक्या काय सुविधा आहेत हे जाणून घेण्याकरता राजापूरच्या एसटी आगारात आलोत आणि त्याच्यात त्या शेजारीच असलेलं राजापूर एसटी आगाराचं जे कॅन्टीन आहे हे पाहण्याकरता आलोत. तर इथं बघूनच अचंबित व्हायला झालं, कारण की हे कॅन्टीन कधी कोसळेल याचा भरोसा नाहीये. हे कॅन्टीन जे चालवत आहेत ते माझ्याबरोबर आहेत. काका तुमचं नाव कसं? शशी आंबरे. बरं आंबरे साहेब, मला एक सांगा, आपण किती वर्षापासून हे कॅन्टीन चालवतो? 95 पासून 1995. 1995 पासून आजपर्यंत या कॅन्टीन मध्ये काही सुधारणा बांधकामात झाली? नाही, काही सुद्धा झालेली नाही. हा असंच आहे. काय काय दुरावस्था झाली कॅन्टीन? हे सगळंच म्हणजे हे काय ह्याचं स्लॅबला पूर्ण कागद मारून सगळीकडेच गळतंय. टोटल भिंती कोसळलेल्या आहेत. आत्ताच्या कंडिशन म्हणजे असं आहे की पाणी कुठून येत नाही आणि आम्ही कसे आहेत ही परिस्थिती अशी आहे की कोणाला सांगता येत नाही. तुम्ही बघितला म्हणून ठीक आहे. आता एकूणच आमरेंबरोबर काम करणारे या एसटी कॅन्टीन मधील कर्मचारी माझ्याबरोबर आहे. तुमचं नाव कसं? राजेंद्र सावंत. आपण किती वर्ष इकडे काम करता? झाले 12-13 वर्ष होऊन गेलेले आहेत. 12-13 वर्षात इकडे काही बदल झाला कॅन्टीनचा? अजिबात बदल झालेला नाही आहे. निवेदन देऊन झालेली आहेत डिपो मॅनेजरकडे रत्नागिरी याच्यामध्ये हेड ऑफिसमध्ये, तरी काय बदल झालेला नाही आहे. हाय तसंच आहे. आता तर पैसे एकदम बेकार झालेली आहे पहिल्यापेक्षा तरी.
पाणी तुम्ही बघू शकता, जिकडे तिकडे पाणी पसरलेलं आहे. सुकी जागेचं नावच नाही आहे. हे सगळं पाणी काढून आमचं हैराण व्हायला होतं आम्हाला दिवसभरात. हे कॅन्टीनचा विषय झालाच हा, परंतु एकूणच एसटी परिसरामध्ये, एसटी आगाराचा जो परिसर आहे, या परिसरात काय सोयी सुविधांची कमतरता तुम्हाला जाणवते? कारण तुम्ही इथं नेहमी असता. आता कसं लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे काय सुलभ वगैरे आहे, पण तिकडे कसं कर्मचारी कोण नाहीच आहे. काही सुलभवाले कोणी यायला मागतच नाही तिकडे, मग तिकडे असुविधा होते त्यांची. टॉयलेट आमच्या इकडे कर्मचारी आहे एसटीचा, तो बिचारा जाऊन तिकडे साफ करतो वगैरे, दुसरा काही नाही. एकूणच या संपूर्ण घडामोडी जर आपण पाहिल्या तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. माझ्याबरोबर अजून पुन्हा एकदा आमरे मला एक सांगा, या ठिकाणी रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प येऊ घातलाय. हा प्रकल्प जर इकडे आला तर हे स्थानिक ट्रान्सपोर्टची सुविधा सुधारेल असं तुम्हाला वाटतंय? होय होय, हा जर प्रकल्प झाला तर ही सुधारणूक होईल आमच्या तालुक्याची मुळात, आणि मुलांना नोकऱ्या मिळतील. आज बेकार आहेत ते, नोकऱ्या मिळतील, सुधारणाही होईल. तुमचं रत्नागिरी ते वाढतील ना, आजूबाजूला जे आहेत इथे एसटी डेपोचे प्रवासी वाढतील, त्यामुळे हा प्रकल्प हा महत्वाचाच आहे. हा महत्वाचं आहे. तुमचं रत्नागिरी रिफायनरी बाबत तुमचं काय? माझं पण सेम मत आहे. म्हणजे बिझनेस वाढेल सगळीकडचा, म्हणजे एसटीला पण पॅसेंजर वगैरे जास्त भेटतील, पोरांना नोकऱ्या वगैरे भेटतील, या सगळ्या सुविधा वाढतीलच. सगळे धंदा पाणी वगैरे वाढेल सगळ्यांचंच असं. अमरेश, मला एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण तर मत व्यक्त केलात, शासनाला नेमकं काय सांगणं कराल? शासनाने हा प्रकल्प होऊ द्यावा ही आमची तर इच्छा आहे राजापूरवाल्यांची. आणि अनेक छोटे मोठे धंदे किंवा या एसटीला प्रवासी अनेक लोकांच्या मध्ये ह्या रहदारी वाढेल. जे आज आमच्याकडे लाख असेल ते उद्या 5 लाख लोकसंख्या वाढेल. म्हणजे असं धंदे वाढतील, धंद्यातून सगळं काय जे चांगलं होत जाईल. हा प्रकल्प महत्वाचा आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प तितकाच महत्वाचा आहे, कारण की इकडच्या सोयी सुविधा अधिक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणच्या विकसित होतील. आज पडायला झालेलं कॅन्टीन या ठिकाणी कॅन्टीन सुशोभित होईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. एसटी आगाराची पाहणी झाल्यानंतर आमची टीम पोहोचली राजापूरच्या बाजारपेठेत. राजापूरच्या या बाजारपेठेला फार मोठं महत्त्व आहे. या बाजारपेठेतल्या काही टेम्पो व्यावसायिकांच्या भेटीगाठी झाल्या. इथल्या स्थानिक टेम्पो व्यावसायिक आणि इतर दळणवळणाची साधनं पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली पहाच. राजापूर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवरती कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टची सुविधा आहे ती आपण जाणून घेतो. मी आलोय आता राजापूरच्या मूळ बाजारपेठेमध्ये. माझ्याबरोबर हे एक ट्रान्सपोर्टवाले भेटलेत. साहेब, आपलं गाव कुठं? मंगे, राजापूर. राजापूर हो. बरं, आपलं नेमकं काय ही गाडी आहे आपली? हो, ही गाडी आहे माझी. इथे राजापूरहून कोल्हापूर माल आम्ही आणतो परचुड्यांचा, पण तो आता पहिला धंदा काही राहिला नाही आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय आता संपूर्ण डबघायला आला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय आता डबघायला आला आहे. कसं डबघायला नाही, सध्या या कोरोनामुळे 6 महिने झाले एक भाडं नाही मारलेलं. अगदी फार परिस्थिती ट्रान्सपोर्टची खराब झालेली आहे. कोरोनाचं तर आता संकट आहे. कोरोनाच्या संकटामध्ये सगळेच जण अक्षरशः मेटाकुटीला आलेत. कोरोनाच्या अगोदरची परिस्थिती राजापूरमधल्या आपल्या व्यवसायाची कशी होती नेमकी? कोरोनाच्या आधी सुद्धा एवढा ट्रान्सपोर्ट चांगला नाही आहे. साधारण एक म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती चालू आहे, खरं सांगायचं म्हणजे. कारण ट्रान्सपोर्ट विषय आता पहिल्यासारखा राहिला नाही आहे. फार ना नफा ना तोटा या तत्वावरती चालून गाडीचे हप्ते म्हणा किंवा घर खर्च कसं चालेल? नाही चालत. आम्ही फक्त भागवून घेतो, स्वतः भागवतो. म्हणजे कुठेतरी अशी जडणघडण करून भागवतो. फार कठीण परिस्थिती आहे ट्रान्सपोर्ट धंद्याची राजापुरात. बऱ्याच लोकांनी गाड्या विकल्या, भरपूर लोकांनी गाड्या विकल्या. ते आता कुठेतरी असे ड्रायव्हर म्हणून मुंबई गोवा लाईनला माल स्वतः गाड्या चालवत आहेत. पण याचं कारण काय नेमकं काय? तर राजापूरला काय नवीन उद्योगच नाही आहेत ना. MIDC नाही आहे व्यवस्थित, कारखाने नाही आहेत कुठले. राजापूरला काहीतरी असं मोठं काही नाहीच आहे. मग तुमच्या राजापूरमध्ये रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प येऊ घातलाय, तर त्याला विरोध होतोय. तुमचं काय म्हणजे रिफायनरी भाऊ तुमचं काय? नाही, रिफायनरी झालं तर आम्हाला काहीतरी धंदा मिळेल, त्याच्यावर आमचं घर तरी चालेल. म्हणजे त्यानिमित्तानं आम्ही कुठेतरी आणखीन एखादी गाडी घेऊ आणि ट्रान्सपोर्ट धंदा वाढवू. रिफायनरीमुळे तुमच्या धंद्याला कुठेतरी आता चालना मिळेल असं तुमचं म्हणणं? अगदी बरोबर, अगदी बरोबर. चालना मिळेल आमच्या धंद्याला. बरोबर तुम्ही म्हणालात. एकूणच अशाच काही ट्रान्सपोर्ट जे आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणार आहोत. नेमकं त्यांना एकूणच रिफायनरी प्रकल्पाबाबत काय वाटतंय, त्याचप्रमाणे
आत्ताच्या परिस्थितीतनं मार्ग काढायचा असेल तर नेमकं काय काय गरजेचं आहे हेही जाणून घेणार आहोत. राजापूर तालुक्यातील एकूणच ट्रान्सपोर्ट व्यवस्थेविषयी आपण सगळी माहिती जाणून घेतो. या ठिकाणी काही टेम्पो चालक जे आहेत राजापूरमधले ते माझ्याबरोबर असणार आहेत. टेम्पो चालकांशी आपण बोलणार. तुमचं नाव कसं आहे? दोंडू आनंद मांजलकर. बरं आपण आपला टेम्पो आहे. होय होय. किती वर्ष हा व्यवसाय करताय? हा 5-6 वर्ष झाली व्यवसाय करतो. किती गाड्या आहेत आपल्या? माझी एकच आहे, पण इथे आहेत 17-18 गाड्या आहेत इथे. एकूण 17-18 गाड्या. हो इथे. बरं काय परिस्थिती आहे, म्हणजे खरंच व्यवसाय आहे का? आत्ताची परिस्थिती एकदम बेकार आहे. आता व्यवसायच नाही काय. आम्ही आपल्या घरी काय घरचं काम सोडून इकडे येतोय, पण काही आपल्याला काय त्याच्यातून काय उत्पन्न होत नाही. तरी पण आपलं गाडी आहे घरी ठेवायची म्हणून इथे यायचं, बाकी काय नाही. एकूणच तरी दिवसभरामध्ये काय व्यवसायाची संधी मिळते किंवा काय व्यवसाय होतो? तर कसं आहे, कोण राजापुरातच येत नाहीत तर व्यवसाय तरी काय आम्हाला मिळणार असं ना. कुठून कुठे हा ट्रान्सपोर्ट करता तुम्ही? आम्ही अख्ख्या तालुक्यात अख्ख्या जिल्ह्यापर्यंत करतो. कुठे असे व्यवसायाला नाही 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 चालणार नाही अजिबात. बरं अजूनही काही व्यवसाय आहेत? तुम्ही थांबा, मला पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत यायचं आहे. काय सांगाल, ट्रान्सपोर्ट व्यवसाय आपलाही टेम्पो असेल, कशा पद्धतीनं आज व्यवसायाची दुरावस्था झाली? आता हा कोरोनाचा विषय जो आहे ना, तर त्याच्यामुळे तो जरा धंद्यात हे झालं. कोरोनाच्या अगोदर ही परिस्थिती काय इतकी चांगली होती? हा कोरोनाच्या विषयात चांगली होती. कोरोनाच्या अगोदर ही परिस्थिती चांगली होती म्हणतायत. अजून काही टेम्पो चालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलतो. काय अवस्था आहे, म्हणजे धंदा होतो का? काय नाही होत, तेवढा काय होत नाही धंदा इथे राजापूरमध्ये. त्याच्यामध्ये कारण म्हणजे आपला आता सध्या असणारा म्हणजे उद्योगधंदे कमी झालेले आहेत. उद्योगधंदे आणि ट्रान्सपोर्टसुद्धा आता हे झालेलं आहे, सध्या कमी झालेलं आहे. आणि मला एक सांगा, रत्नागिरी रिफायनरी नावाचा प्रकल्प एक येऊ घातलाय, या प्रकल्पाकडे आपण कसं बघतो? तो म्हणजे होतो तर एकदम बरं झालं असतं. म्हणजे तेवढा उद्योग धंद्याला जेवढे हे झाले असते आपल्याला, म्हणजे चालना मिळाली असती उद्योगधंद्याला. बस त्याच्यामुळे रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प आला असता तर उद्योगाला चालना मिळाली असते असं ते म्हणतायत. सर तुमचं काय म्हणणं आहे? रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आला असता चालना मिळाली? उद्योगधंदे यायलाच पाहिजे, त्याशिवाय इथे राजापूर काय सुधारणार नाही. त्याशिवाय आपलं म्हणजे राजापूर छोटे मोठे धंदेवाले, त्याशिवाय काय त्यांना काय त्यांची पोटभरणी होणार नाही किंवा काही होऊ शकत नाही. इथं रत्नागिरी रिफायनरीला जे विरोध होतोय त्यांना काय सांगा? तर त्यांना काय सांगायचं, म्हणजे त्यांनी विरोध करू नये. आणि शासनाला काय विनंती कराल? शासनाने जर समजा उद्योग जर एखादा चांगला असेल किंवा त्याच्यापासून काही धोका नसेल कुणालाही, तर उद्योगधंदा करायला हे करायला काय हरकत नाही. सुरू करायचं म्हणजे थोडक्यात तुमच्या रिक्षा चालक जे काय टेम्पो चालक आहात त्यांचा एकूणच रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा असं समजायचं? हा पाठिंबा आहे असा समजा. एकूणच रिक्षा टेम्पो चालक आहेत हे, आणि या टेम्पो चालकांचा रत्नागिरी रिफायनरीला कुठंतरी पाठिंबा आहे, एवढं मात्र त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट होत आहे. राजापूर तालुक्यातील ट्रान्सपोर्ट व्यवस्थेची सद्यस्थिती काय आहे ती जाणून घेतो. आपलं नाव कसं? नितीन रेवाडे. आपला काय व्यवसाय म्हणजे गाडीचा? गाडी कसली गाडी? एपेट टेम्पो. बरं किती वर्षापासून हा व्यवसाय करता? 20 वर्ष तरी. 20 वर्ष झाली. बरं 20 वर्षात ह्या व्यवसायामध्ये काय प्रगती? भरपूर फरक आहे. आता तर भरपूर प्रॉब्लेम आहे. आता काहीच नाही, आम्ही उपवासमार करतोय. अडचण म्हणजे बघ ॲक्च्युली हे नाही, प्रॉब्लेमच आहे, धंदाच नाही. कशामुळे धंदा नाही? धंदा कोरोनामुळे पण होऊ शकतो. आणि कोरोनाच्या अगोदरची परिस्थिती ती सुद्धा अशीच होती. इथं जरा जास्तीत जास्त सगळीकडे दुकानं झाल्यामुळं लोकसंख्या इथं कमी झाली आहेत. लोकसंख्या कमी आहे त्यामुळे व्यापारही कमी आहे. मला एक समजून घ्यायचं आहे की रत्नागिरी रिफायनरी नावाचा एक प्रकल्प इथं येऊ घातलाय, या प्रकल्पाकडे आपण कसं पाहते? हा प्रकल्प जर झाला तर आपल्या या एकूणच ट्रान्सपोर्ट व्यवस्थेमध्ये कुठं बदल होईल, सुधारणा होईल? होईल कशा पद्धतीची संधी? होईल कारण बाहेर मी भरपूर ठिकाणी फिरलोय, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी भरपूर प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत बऱ्याच जणांचे. ट्रान्सपोर्टमध्ये पण फरक आहे आणि ह्याच्यामध्ये पण फरक आहे, तिथल्या इतर कामकाजमध्ये पण फरक आहेत.
रिफायनरी सारखा प्रकल्प झाला तर तुमच्या उद्योगाला कुठेतरी चालना मिळेल, म्हणजे तुमचं रिफायनरीला समर्थन आहे? समर्थन आहे. अजूनही काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण समजून घेणार आहोत इकडच्या स्थानिकांच्या, स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेच्या. यानंतर राजापूरच्या बाजारपेठेत भेट झाली प्रसाद आंबेकर नावाच्या एका तरुणाची. या तरुणाची स्वतःची ट्रान्सपोर्ट एजन्सी तर आहेच, पण त्याचबरोबर या तरुणानं इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा देखील पूर्ण केलाय. या तरुणानं बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती पहा. राजापूर तालुक्यातील ट्रान्सपोर्ट व्यवस्था जी आहे, दळणवळणाच्या सुविधा आहेत याबाबत माहिती घेतो. त्याचप्रमाणे या व्यवस्थेमधनं जे काही उत्पन्न घेत आहेत त्यांनाही आपण भेटतो. माझ्या सोबतीनं हा एक तरुण आहे, त्याच्याकडनंच त्याचं नाव आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ, कारण हे ऐकल्यानंतर आपणही थक्क होणार आहोत. मित्रा, तुझं नाव काय आणि तुझी संपूर्ण थोडक्यात माहिती मला दे. माझं नाव आहे प्रसाद आंबेकर. मी राहणार आहे प्रॉपर राजापूरच आहे. तर माझे व्यवसाय असा आहे की थोडक्यात ट्रान्सपोर्टेशन पण, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिशियन, म्हणजे मी ITI इलेक्ट्रिशियन वगैरे म्हणजे डिप्लोमा वगैरे केलेला आहे. ITI पण शिकल्यास आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गाड्या पण तुझ्या आहेत. कोणता म्हणजे किती गाड्या आहेत किंवा काय व्यवसाय नेमका तू करतो? गाडी म्हणजे काय पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा आणि म्हणजे ह्या म्हणजे कॅरियर म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आणि म्हणजे ह्या लोडच्या वगैरे गाड्या ज्या नेतात ना त्याचं पण सर्व गाड्यांचं मॅनेजमेंट. आता काय सध्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये काय सध्या जरा म्हणजे ते डीमच झालेलं आहे सगळं. तरी पण चांगली होती की अशीच होती काय? नाही काय तितकी चांगली नाही, पण ठीक होतं. पण या कोरोनाच्यामुळे जरा अजूनच प्रॉब्लेम यायला लागले. तू तरुण आहेस, ITIचं शिक्षण तुझं पूर्ण झालंय आणि तू पब्लिक ट्रान्सपोर्ट सारख्या व्यवसायात इथे उतरला. दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं, संधी नव्हती इथं राजापूरमध्ये? नाही, दुसरी संधी म्हणजे काय तसं काय नव्हतं इथे का असं करण्यासारखं, म्हणजे काय तसं काही नव्हतं. आता जो काय रत्नागिरी रिफायनरी नावाचा प्रकल्प येऊ घातलाय, या प्रकल्पाकडे तू कसं पाहतो? कारण तुझं ITIचं शिक्षण झालंय आणि तुझा व्यवसायही आहे स्वतःचा, हा ट्रान्सपोर्टचा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा. कसं पाहतोय तू या एकूणच प्रकल्पाकडे? नाही, एकूण प्रकल्प झाला तर चांगलंच होणार आहे. कारण कसं प्रकल्प झाला म्हणजे तिकडचं ट्रान्सपोर्टेशन वाढलं, त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशनला तिथे समजा काय गाड्या वगैरे लागणार असतील माणसं नेण्यासाठी तरी तिथे करता येईल. किंवा आता आम्ही इलेक्ट्रिशियन डिप्लोमा झालेले आहेत किंवा इंजिनिअरिंग केलेले असे जर जे इकडे आहेत ना शिकलेले वगैरे, ते आता कसे मुंबई पुण्याला वगैरे जातात, तर त्यांना जेणेकरून इकडेच काहीतरी रोजगार उपलब्ध होईल. त्याच्यासाठी रिफायनरी चांगली आहे तसं वाटतं. विरोध करतायत रत्नागिरी रिफायनरीला, त्यांना काय सांगतो? तर काय आता रोजगाराची इथे गरज असल्यामुळे त्याने आता काय प्रकल्प होऊ द्यावा एवढंच आता मी म्हणू शकेन त्यांच्यासाठी. विरोधकांनी आता प्रकल्पाला विरोध न करता आम्हा तरुणांना रोजगाराची आणि स्वयंरोजगाराची गरज आहे, त्यामुळे हा प्रकल्प होऊ द्यावा अशा पद्धतीची मागणी जी या तरुणांना आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. अजूनही काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि अशा पद्धतीच्या तरुणांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. त्यानंतर भेट झाली ट्रान्सपोर्ट क्षेत्रात टुरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्या अद्वैत अभ्यंकर यांची. त्यांनी विविध उदाहरणं देऊन व्यक्त केलेली प्रतिक्रिया तर प्रत्येकालाच आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. आमच्या टीमनं जेव्हा अद्वैत अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते नेमकं काय म्हणालेत आपणच ऐका. माझ्या सोबतीला आहेत अद्वैत अभ्यंकर, त्यांच्याकडे आपण समजून घेणार आहोत. सर, काय सांगाल? आपला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय समजला म्हणून आपली थेट भेट घेतोय मी सुद्धा. काय नेमका व्यवसाय आपण करता ट्रान्सपोर्टच्या एकूणच या क्षेत्रामध्ये? माझ्या टुरिस्ट टॅक्सीज आहेत आणि बेसिकली त्या सध्या आपल्या इथे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात इव्हन त्या व्यवसायाला फार मोठा काय स्कोपच नाही, म्हणून त्या गाड्या पुण्यात आहेत माझ्या आणि पुणे मुंबई IT कंपन्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून त्या गाड्या चालतात. मुळात मी कोकणातला आहे, मी स्वतः ME LLB शिकलोय, तरी मी या व्यवसायात आलोय कारण आवड आहे. आणि दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की एवढा समृद्ध कोकण प्रांत असून त्याच्यात आमच्यासारख्या उच्च शिक्षितांना सुद्धा काहीही स्कोप नाही आहे. ही तुमची खरी तर खंत आहे अद्वैतची, आणि ह्या खंताचं नेमकं कारण काय, ह्याचं मूळ कुठे तुम्ही सांगाल? माझं स्वतःचं असं प्रामाणिक मत आहे की इथले लोकप्रतिनिधी हे या भागाच्या विकासासाठीच उदासीन आहेत. कारण कित्येक गोष्टी ह्या लोकांना हव्या असतात, परंतु
उद्या मी म्हटलं इथे एखादी गोष्ट यायला पाहिजे म्हणजे ती येत नाही. त्याला जे काय प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे लोकप्रतिनिधींचा त्याच्यात भरीव सहभाग असणं गरजेचं आहे, तो असायला हवा. जसं आत्ता नाणार रिफायनरी, रत्नागिरी रिफायनरी या कंपनीसाठी किंवा तो इतका मोठा प्रोजेक्ट आहे, मी स्वतः रिफायनरी समर्थक आहे, तो अशासाठी आहे की इथल्या माझ्यासारखे आणखीन शेकडो लोक आहेत इथे की ज्यांची खूप काही करण्याची इच्छा आहे, पण त्यांना स्कोपच नाही आहे. आणि हा स्कोप या रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून आपल्याला मिळण्यासारखा आहे. परंतु काहीतरी किरकोळ कारणं काढायची, म्हणजे जसं आपण लहान मुलं एखादं चॉकलेट दिलं नाही म्हणून चिडतं, तर ते चॉकलेट, आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या, आम्ही तुम्हाला चॉकलेट ना कॅडबरी देतो. कोण रिफायनरीशी संदर्भात लोक नव्हे, आम्ही नागरिक लोक. बरं, दुसरं काय आहे, हे जे कोण विरोध करतायत, नुसतं त्या प्रोजेक्टला विरोध करतायत नव्हे, तर अखंड कोकणाच्या उज्ज्वल भवितव्याला हे लोक विरोध करतायत. ह्यांना जर राजकारणात पुढे सक्रिय राहायचं असेल तर त्यांनी गांभीर्याने या गोष्टीचा विचार करावा. याचं कारण कोकणात आता पूर्वी इतके अनपढ वगैरे लोक राहिलेले नाही आहेत. मला अद्वैतची एक आठवण करून द्यावीशी वाटते दर्शकांना देखील. मध्यंतरी कोकण नावच्याच यूट्यूब लाईव्हमध्ये आणि फेसबुक लाईव्हमध्ये आमदार भास्कर जाधव, शिवसेनेचेच आमदार आहेत, ते होते. त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे एकूणच आपल्या कोकणातली जी काही नेतृत्व उभी राहिलीत, ही नेतृत्व दुर्दैवानं एखाद्या प्रकल्पाला विरोध करण्यातून नेतृत्व उभारीला आलीत आणि ही नेतृत्व डेव्हलप झालीत. म्हणजे प्रकल्पाला कुठलाही समर्थन करण्यातून कुठलाही नेतृत्व उभा झालं नाही, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलेलं. आपण या वक्तव्याकडे कसं? 100% खरं बोललेत ते, असं नाईलाजान म्हणावं लागतं. कारण माझं असं मत आहे की 2 गोष्टींनी डेव्हलप होता येतं मनुष्याला. एक तर त्या कार्यासाठी समर्पित भावाने ते काम करून, किंवा त्याला इतका टोकाचा विरोध करायचा. एक आहे, विरोध कोणीही कितीही केला तरी आम्हाला अंतर्मनाला ही खात्री आहे की रत्नागिरी रिफायनरी हे इथे येणारच आहे आणि त्या योगे आणखीन जे काय अलाइड बिझनेसेस इथे येतील त्याच्यामुळे या भागाचा नुसता कायापालट नव्हे. मग कोणीतरी कधीतरी पूर्वी म्हटलं होतं, माझ्या लहानपणी असेल, की कोकणचा कॅलिफोर्निया करू, तो होण्याचं दृष्टिक्षेपात येत आहेत गोष्टी. कोकणचा कॅलिफोर्निया होईल एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे, असं आपणही म्हणताय. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प आला तर आपल्या ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये कशा पद्धतीने आमूलाग्र बदल झालेला दिसेल हे मला जाणून घ्यायचं. मी रत्नागिरी रिफायनरी सारख्या कंपन्या इथे जर आल्या, ॲक्च्युली मी ट्रान्सपोर्टर असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे राजापूर तालुका, आम्ही त्यांना कंडिशनल वेलकम केलेलं आहे आणि लेखी दिलं आहे आम्ही त्यांना. आमच्या कंडिशन अशा आहेत की प्रामुख्याने तुम्ही ट्रान्सपोर्टशी संदर्भातल्या कुठल्याही ज्यावेळी विषय असतील त्यावेळी लोकल जे ट्रान्सपोर्टर्स आहेत, जे प्रोव्हायडर्स आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. उद्या रिफायनरी होईपर्यंत तुम्ही आम्हाला वापरून घ्याल आणि नंतर कुठले तरी बिहारमधले लोक आणून आमच्या डोक्यावर बसवाल ट्रान्सपोर्टर, तर ते आम्हाला नाही जमणार. आणि तसा लेखी हे करायला कंपनीचे जे ऑफिशियल्स आहेत ते तयार आहेत. त्यासाठी जे काय लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही पुऱ्या करणार आहोत. मी ही कंपनी इथे आली तर तात्काळ पुण्यातली एस्टॅब्लिशमेंट बंद करीन त्या दिवशी आणि तो सगळा सेटअप उचलून इथे घेऊन येईल. मला सांगा, कुठल्या माणसाला आपल्या घरात राहून व्यवसाय करणं नाही आवडणार? मी कशासाठी 500 किलोमीटर लांब जाऊन राहू? आणि असेच कितीतरी मुलं मला माहिती आहेत की जे केवळ नाईलाजाने मुंबई पुण्यात जाऊन राहिलेत. अद्वैतजींची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मात्र खरंच जाणवत आहे की या भागामध्ये ट्रान्सपोर्ट व्यवस्थेमध्ये फारच अडचणी आहेत. जर रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या ठिकाणी आला तर निश्चितच राजापूर तालुका नव्हे, केवळ रत्नागिरी जिल्हा नव्हे, तर कोकणातील कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. कोकणातील प्रत्येक ट्रान्सपोर्ट सुविधेला सोन्याचे दिवस यायला जास्त वेळ लागणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करणारा रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या भागात आल्यास स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया अद्वैत अभ्यंकर यांनी व्यक्त केली. केवळ तालुका स्तरावरच्या प्रतिक्रिया आमच्या टीमनं समजून न घेता काही ग्रामीण भागात सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात फेरफटका मारला. पुढच्या मार्गाला जात असताना डोंगर तिठा इथं एका रिक्षा चालकाची योगायोगानं भेट झाली.
या रिक्षा चालकाने व्यक्त केलेली बोलकी प्रतिक्रिया ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे. सगळ्यात महत्त्वाचं रिफायनरी प्रकल्पामुळे इथं प्रदूषण होणार आहे, हा विनाशकारी प्रकल्प आहे असं सांगितलं जात आहे. तुम्ही उद्ध्वस्त होणार कसं उद्ध्वस्त होणार? मग आपल्या ज्या 8 ते 10 संपूर्ण भारतामध्ये रिफायनरी आहेत ना, काय त्याची जी माणसं काम करतात ती आधी मारायला पाहिजे, बरोबर? आणि त्याच्यानंतर आजूबाजूला असलेली जनता मारायला पाहिजे. पेपर मी वाचणारा माणूस आहे. रिफायनरीच्या प्रदूषणामुळे इथली माणसं 10 माणसं मेली असं काय वाचण्यात आलं नाही. मुलं होणार नाहीत, वंध्यत्व येणार वगैरे वगैरे असं. मग ते वंध्यत्व आलेलं आहे का त्यांना? भारत देश काय वेडा आहे काय? पंतप्रधान किंवा आपले हे जे वरचे अधिकारी आहेत ते हुशार आहेत ना. आपली प्रगती होण्यासाठी काहीतरी उद्योगधंदे आणतात, त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आपल्याला काय माहीत नाही काय नाही, तुम्ही अभ्यास करा. आणि विरोध जे नाचवतात ना, तो आमच्या गावातले ज्यांची जागा नाही ना ते असे 2-4च टकली आहेत. बाकी 100% माणसांचा पाहिजे आहे. त्यानंतर कुंभवडे गावातले एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भेटले. त्यांच्याशी संवाद साधत असताना कोकण नऊच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. यावेळी ते नेमकं काय म्हणालेत आपणच ऐका. नाव काय तुमचं? माझं नाव संदीप नारायण पांचाळ, कुंभवडे गाव तंटा मुख्य अध्यक्ष. तुम्ही इतर व्यवसाय काय तुमचा? माझा कलबा आहे, काजूची आहे आणि गाडी व्यवसाय आहे. 2 वर गाडी घेतलेली आहे. दरम्यानला हप्ते हे क्लिअर करायला लागतात. बरं, मग हप्ते क्लिअर होण्या इतपत धंदा होतो का? नाही एवढा, फक्त सीझनला गणपती होळी हे आहेत म्हणा, तर मग आपला किरकोळ कुठेतरी मजुरी काम करायला जावं लागते. हा प्रकल्प म्हणजे 100% आम्हाला पाहिजेलच आहे म्हटलं, कारण इथे तरुण जो वर्ग आहे इंजिनियर, माझाच मुलगा स्वतःचा आता भोपाळला आहे, 3 वर्ष डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनियर. आता लार्सन अँड टुब्रोमध्ये अप्रेंटिसशिप म्हणून आहे, 2 वर्ष ट्रेनिंग म्हणून मोफत तो पण समजला. हे मग असे जे इंजिनियर झालेले आहेत आपल्या कोकणात, हा प्रकल्प झाला तर 50% तरी नवतरुण इथे युवा पिढी कामाला लागेल. त्यासाठी हा प्रकल्प झालाच पाहिजे. हे राजकारण तुम्ही बाजूला ठेवा, राजकारण नंतर करा तुम्ही, चालेल, पण नवतरुणची जिंदगी का बरबाद करताय? मी पण गुजरातला 12 वर्ष होतो, जामनगरला. तिथे प्रकल्प चालू आहे, तिथे काय आंबा याच्यापेक्षा डबल उत्पन्न होते. राजकोट सौराष्ट्रमध्ये होतो 12 वर्ष मी. हे लोकांना कळत नाही. तिथं काय करायचं? तिथे डायचं काम करायचं, माझं कॉन्ट्रॅक्ट चालायचं तिथे. नंतर तिकडनं जरा मंदी आली म्हणून इकडे आलो. इकडे काय म्हणजे काय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय मग कुठली याची? इकडची गाडी व्यवसाय हे ते. गाडी व्यवसाय आर्थिक परिस्थिती काहीच नाही, शून्य. जो मेहनत नुसत्या गाडी व्यवसायात तो पोट भरू शकत नाही. आता मी मिस्त्री काम पण करतो, किरकोळ गवंडी काम पण करतो, समजलं. जे आहे ते जे येईल ते काम, भाडं नसलं तर ते. मग हे जे आम्ही तर आता आमची जाऊन द्या, तशी गेलीच अर्धी बरोबर. हे नवतरुण आहेत आता, कोण त्यांनी काय करायचं? आता एवढं जवळजवळ 7,000 किलोमीटर जात आहेत गावातलीच, मुंबईला, भोपाळ. माझाच मुलगा तुम्हाला उदाहरण दिलं, त्यांनी काय करायचं पुढे? म्हणून हे राजकारण तर सोडूनच द्या, पण हा प्रकल्प 100% झाला पाहिजे, हे माझी कळकळीची विनंती आहे. एकंदरीत राजापूर तालुक्यातली सद्यस्थितीत दळणवळणाची असलेली सुविधा शेवटची घटका मोजते. हातावर पोट असलेले रिक्षा व्यावसायिक वीजभर पोटाची खळगी भरावी म्हणून दिवसभर उन्हातानात भर पावसात थांबून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत. पण ते करत असलेल्या कष्टाच्या तुलनेत अपेक्षित असलेला मोबदला त्यांना मिळत नसल्यानं आज इथली दळणवळणाची सुविधा पुरवणारे व्यावसायिक मेटाकुटीला आलेत, हे वास्तव आहे. 3.5 लाख करोड रुपयांची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प या भागात आल्यास इथली लोकसंख्या झपाट्यानं वाढणार आहे. यातूनच इथल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया या व्यावसायिकांनी कोकण नऊशी बोलताना व्यक्त केली आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे केवळ आंबा व्यावसायिक, इथले जमीन मालक, महिला यांचंच सक्षमीकरण होणार एवढंच मर्यादित या प्रकल्पाचं स्वरूप नसून या प्रकल्पामुळे सर्व स्तरातील घटकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे, हे देखील यातून समोर आलं. कात्रीत अडकलेल्या रिफायनरी प्रकल्पाकडे शासनानं सकारात्मकरित्या पाहावं असं आवाहन स्थानिकांकडून करण्यात येतंय. जशी विरोधाची भूमिका समजावून घेतली जाते, तशीच समर्थकांची भूमिका समजावून घेणं गरजेचं आहे.
अशी वारंवार मागणी सर्व घटकांकडून केली जाते. या मागणीकडे राजकारणाला खतपाणी न घालता महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने विचारात घेते हे यापुढच्या काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, एवढं मात्र नक्की.